आज़ादी बचाओ न्यूज़ चैनल में सभी दर्शकों का स्वागत है। बुजुर्ग व्यक्ति पर गिरी आसमानी बिजली, बुजुर्ग व्यक्ति की बाल बाल बची जान। दरअसल आज शुक्रवार 7 जून 2024 की शाम सोलापुर शहर व जिले में अवकाली बरसात हो रही है। इस बीच बरसात शुरू होने से पहले तेज हवाएं और आसमानी बिजली गरज रही थी, जहां सोलापुर दोड्डी तांडा के रहने वाले 69 साल शंकर तुलसीराम राठौड़ अपने घर के पास बकरियों को बांध रहे थे कि उनके शरीर पर आसमानी बिजली छूकर चली गई, जिस कारण शंकर जी के शरीर का कुछ हिस्सा जल गया और वे गंभीर रूप से घायल हो गए, जिन्हें इलाज के लिए सोलापुर सिविल अस्पताल लाया गया है। फिलहाल उनकी हालत बेहतर बताई जा रही है। आज दिनांक 7 जून रोजी संध्याकाळी 4:30च्या दरम्यान विजांच्या कडकडासह दोड्डी या ठिकाणी जोराचा पाऊस झालेला आहे. वादळ सुटलेलं आहे. वादळामध्ये विजा एक आमच्या दुर्दैवाने आमच्या गावातील गोर एकदम गरीब माणूस, जो रोज मजूर लोकांच्या काम करणारा माणूस, आज 4:30 दुर्दैवी घटना घडलेली आहे. त्यांच्या अंगावर वीज कोसळली आहे, जे त्यांच्या आणि त्यांचा 50% त्यांचा म्हणजे भाग हे झालेला आहे, जळालेला आहे. आणि तरी शासनाला विनंती आहे की बाबा हा एकदम गरीब शंकर तुळशीराम राठोड, वय वर्ष 69, हा रोजंदारी करून खाणारा माणूस आहे. लोकांच्या कामाला गेल्यानंतर तिथं घरी परत असताना एकदम अचानक वारं सुटल्यानंतर घरी परत असताना अंगावर वीज कोसळली आहे. कोसळल्यामध्ये तिथं भरपूर नुकसान, म्हणजे त्यांचं अर्धा भाग शरीर जळालेला आहे. तरी शासनाची विनंती आहे, हा गोर गरीब मजूर आहे, त्याच्या परिस्थिती हलाखीची आहे. शासनाने तहसीलदार साहेबांना सर्व त्यांना आम्ही कळवलेलं आहे. शासनाला एवढीच विनंती आहे की त्यांना लवकरात लवकर शासकीय मदत मिळावी. आम्ही आमच्या सोबत दोड्डी गावचे पोलीस पाटील आणि ग्रामसेवक संजय राठोड आम्ही सोबत आहे सोबत, आणि मी सरपंच महेश पाटील.